आणि आज याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडणुका होत आहेत. म्हणजे तुम्ही राजीव गांधीच्या विचाराला विरोध करताय का? हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. आणि गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या मीडियामध्ये आम्ही बघतोय की हे ईव्हीएम मुळे झालं, हे ईव्हीएम मुळे झालं, हे ईव्हीएम मुळे झालं. मग आता रोहित पवार ईव्हीएम मुळे निवडून आलाय का? हा माझा पहिला प्रश्न आहे. जयंत पाटील ईव्हीएम मुळे निवडून आलेत का? 11,000 मतांनी निवडून आलेले आहेत. याचं उत्तर त्यांनी द्यावं. काल जयंत पाटलांनी तिथे एक बैठक घेतली इस्लामपूरमध्ये डायमंड हॉलला, आणि तिथं त्यांचं म्हणणं काय कार्यकर्त्यांना की 50,000चं सेटिंग यांनी करून ठेवलंय ईव्हीएम मध्ये. आता एवढा बावळट माणूस असेल हे मला माहित नव्हतं. हा इंजिनियर आहे. मी आपल्या माध्यमातून जयंत पाटलांना आवाहन करतो, जर यामध्ये काही सेटिंग करता येत असेल तर त्यांनी समोर यावं आणि हे सेटिंग करून द्यावं. ते इंजिनियर आहेत म्हणताय, बाहेरच्या देशात शिकलेले आहेत असं मी वाचलंय पेपरमध्ये. ते जर खरे इंजिनियर असतील तर त्यांनी हे ईव्हीएम हॅक कसं होतंय, याचं सेटिंग कसं होतंय, 50,000चं सेटिंग कसं होतं यामध्ये, ते त्यांनी दाखवावं. त्यांनी जर हे दाखवून सिद्ध केलं तर मी आणि सदाभाऊ, मी 50 रुपये आणि सदाभाऊ 51 असे 101 रुपये मी बक्षीस त्यांना देईन. आणि या देशामधला कुणी हॅकर असेल, या देशामधला कुणी हॅकर असेल आणि त्यानं जर हे हॅक केलं तर त्याला आम्ही 11 लाख रुपयाचं बक्षीस देईन. कारण मी 2019ला विधानसभेची निवडणूक अजित पवारांच्या विरोधात लढलो. जर भाजप ईव्हीएम सेटिंग करत असेल तर गोपीचंद डिपॉझिट गेलं असतं का? जवळपास तर आणून ठेवलं असतं ना. एक 50,000नं, 25,000नं. सदाभाऊ 24,000 मतांनी 2014ला निवडणूक हरले. मग ईव्हीएम जर असतं तर सदाभाऊ हरले असते का? अरे कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आलं काँग्रेसचं, तेव्हा ईव्हीएम घोटाळा नाही. जेव्हा जेव्हा तुमचं तेलंगणामध्ये सरकार आलं तिथं काही भानगड नाही. अरे केरळमध्ये बघा, आपण विरोधकांचं सरकार कशाला आणून देऊ? आमच्या 150 कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या त्या केरळमध्ये. पश्चिम बंगालमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. आज तुमचा पराभव या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मायनर ओबीसीनी, गरीब मराठा समाजाच्या मतदारांनी आणि इथल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे. हा त्यांचा अपमान आहे. तुम्ही आज ईव्हीएमवरती बोलताय. आता नाना पटोलेंचं मी स्टेटमेंट वाचलं, ते आता 218 मतांनी निवडून आले. ते काय म्हणतायत, 6 वाजल्याच्या नंतर मतदान का झालं? मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील यादी घेऊन आलोय. 73 बूथ आहेत. जे 73 बूथ आहेत, या 73 बूथवरती 6 वाजल्याच्या नंतर मतदान झालं. का 6 वाजल्याच्या नंतर मतदान झालं? कारण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा होता. आणि आपला नियम काय सांगतोय, 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे. त्या वेळामध्ये मतदान केंद्राच्या कॅम्पसमध्ये जो मतदार आलेला आहे त्या मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना तुम्ही सगळे निवडणूक अधिकारी चिठ्ठ्या देतात की बाबा तुम्ही 6च्या आतमध्ये होता, आणि नंबरिंग टाकून चिठ्ठ्या दिल्या जातात. आज माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,465 मतदान झालंय. हे 6 नंतर 9 वाजेपर्यंत झालंय. एवढी पण अक्कल जर महाविकास